कोकणामध्ये गणेश चतुर्थी धामधूम सुरू आहे। आज गौरी विसर्जनच्या निमित्ताने आज काही गणपतींचं विसर्जन होणार आहे आणि सगळं हे वातावरण गणेशमय झालं असलं तरी ह्या गणेशोत्सवात राजकीय धामधूम सुद्धा तेवढीच होती। मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये खेडमध्ये काही सार्वजनिक गणेशोत्सवाचं दर्शन घेतलं। पालकमंत्री उदय सामंतांनी आपल्या मतदारसंघातल्या काही सार्वजनिक घरगुती गणेशोत्सवाचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर काही उभाट्यातल्या पदाधिकाऱ्यांचा सामंतांनी प्रवेश सुद्धा करून घेतला। पण ह्या गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये मत्स्योद्योगमंत्री नितेश राणेंचा खेडचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण कालच्या खेडच्या दौऱ्यात त्यांनी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर याच्या घरी जाऊन त्यांच्या गणरायाचं दर्शन घेतलं आणि वैभव खेडेकरांचा 4 तारखेला भाजपच्या नरिमन पाणीतील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश असं जाहीर केलं। त्या पक्षप्रवेशाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, खासदार नारायण राणे असतील, भाजपचे काही पदाधिकारी असतील, स्वतः मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे सुद्धा उपस्थित असतील। पण वैभव खेडेकर यांचा भाजपचा प्रवेश, ह्या प्रवेशामुळे कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या। भाजपने मध्यंतरीच्या काळात चिपळूण संगमेश्वरमधले विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि एक प्रशांत यादव यांचा भाजपने प्रवेश करून घेतल्यानंतर त्या दिवसापासूनच वैभव खेडेकर नाराज असल्यामुळे मनसेमधून त्याला बडतर्फ केल्यानंतर ते कुठं जाणार असा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाला पूर्णविराम देत ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं काल नितेश राणे यांनी जाहीर केलं। वास्तविक वैभव खेडेकर मध्ये प्रवेश करण्याकरता त्यांना कोणी गळ घातली नाही, त्यांनी स्वतः स्वेच्छेने तो निर्णय घेतला आहे। असं जर असलं तरी भाजपमध्ये वैभव खेडेकरांना घेण्याचं कारण काय? वैभव खेडेकर मनसेचा रत्नागिरी जिल्ह्यातला महत्त्वाचा चेहरा, माजी नगराध्यक्ष, जनसंपर्क दांडगा आणि कुठेतरी 2029च्या सोहळ्याच्या भाजपची तयारी असेल किंवा नगराध्यक्षाचा भविष्यातला तो चेहरा असेल खेडमधला, युती झाली तर ठीक, नपेक्षा आपली तयारी असावी ह्या हेतूने सुद्धा वैभव खेडेकरांचा प्रवेश असेल। पण जिल्ह्यातल्या मनसेची एकंदरीत स्थिती बघितली तर वैभव खेडेकरांचं ह्या जिल्ह्यामध्ये मनसेमध्ये वजन होतं असंच म्हणावं लागेल। कारण दक्षिण जिल्हाध्यक्ष असतील, उत्तर जिल्हाध्यक्ष असतील मनसेचे, काही तालुकावर असतील, रायगडचे जिल्हाध्यक्ष असतील, विद्यमान जिल्हाध्यक्ष मग अविनाश सौंदरकर असतील, तिकडे नलावडे असतील, हे सुद्धा मनसेचे नेते सुद्धा वैभव खेडेकरवर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मंडणगड दापोली खेडचा विचार केला तर साधारणपणे 20,000 मतं मनसेची एकत्रित आहेत आणि रत्नागिरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तालुक्यात 4,000-5,000 मतं मनसेची आहेत। साधारणपणे 50,000 मतांची गोळाबेरीज करण्याची तयारी आज मनसेच्या वैभव खेडेंचा प्रवेश करून भाजपने कुठेतरी त्याची बेगमी केली असंच म्हणावं लागेल। आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती होईल असं पालकमंत्री सांगतायत। नितेश राणेंचा आग्रह आहे की कार्यकर्त्यांची मानसिकता ओळखून आम्ही निर्णय घेणार। आता शेवटी प्रदेशाकडून महायुतीतले समन्वय समिती नेते ज्यावेळी एकत्र बसतील त्यावेळेला तो महायुतीचा निर्णय होईल किंवा नाही होईल हे त्यावेळेला ठरेल। पण सध्या तरी भाजपनी मनसेचे वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश करून कुठेतरी 50,000 मतांची बेगमी करताना आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी त्यांनी तो निर्णय घेतला आहे आणि कदाचित भविष्यात 2029ला भाजपचं सोहळ्याला जायचं म्हटलं तर तोपर्यंत कुठेतरी वैभव खेडेकरांना त्या परिसरामध्ये ताकद देऊन भविष्यात भाजपचा चेहरा तयार करता येतो का ही सुद्धा चाचपणी भाजपकडनं चालू आहे। एकंदरीत काय, भाजपने मनसेमधल्या प्रवेश वैभव खेडेकरांनी केल्यानंतर आता पुन्हा एकदा कुठल्या तरी त्या मतदारसंघात योगेश कदम किंवा रामदासभाई कदम आणि वैभव खेडेकर यांची भूमिका भविष्यात कशी राहील? महायुतीच्या माध्यमातून ते एकत्र राहतील का किंवा ह्यापूर्वी आरोप प्रत्यारोपाने त्यांनी एकमेकावर केलेले आरोप तीच पुढे मालिका सुरू राहणार काय, एवढंच आता पाहावं लागेल। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।